आज आपण व्हेज लॉलीपॉप बनवणार आहोत। यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या वापरू शकतो आणि जे भाज्या मुलं खात नाहीत त्यासुद्धा वापरून आपण हे लॉलीपॉप बनवू शकतो। मुलंसुद्धा आवडीने खातील आणि खायलाही एकदम अप्रतिम असं लागतं। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। मी इथं शिजवलेला बटाटा घेतलाय, तो मीडियम साईजचे 2 बटाटे खिसून घेतलेला आहे। त्यामध्ये कोबी घातलेला आहे, तो पण खिसून थोडंसं त्याच्यातलं पिळून पाणी काढलेलं आहे। इथं आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त करू शकता। फक्त बटाटू आपल्याला भाज्या जेवढ्या घेणार आहे त्यानुसार घालायच्या, कारण बाइंडिंगसाठी आपल्याला बटाटा त्यामध्ये घालायचा आहे। आता इथं मी गाजर पण खिसून घातलेला आहे। आता ह्यामध्येच आपण शिमला मिरची एकदम बारीक कट करून घालायची, कांदा एक घातलेला आहे बारीक कट करून, मुठभर कोथिंबीर तीसुद्धा आपण बारीक कट करून घालायची आहे। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने जिरे पूड, पाव चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। इथं तुम्ही आलं लसूण एकदम बारीक कट करून सुद्धा घालू शकता। हे आपल्याला आता मळून घ्यायचं आहे। हे जर ह्याचं बाइंडिंग व्यवस्थित येत नसेल तर ह्यामध्ये तुम्ही ब्रेड क्रम्ब सुद्धा वापरू शकता। आता आपण हे करायला घेऊया। तर मी इथं आईस्क्रीम स्टिक घेतलेले आहेत। यात आपण भाज्यांचं मिश्रण एक गोळा छोटासा घ्यायचा आणि त्यामध्ये स्टिक घालून घेऊया आणि वरून हे आपण मिश्रण लॉलीपॉपसारखं एकदम व्यवस्थित स्टिकला बसवून घेऊया। असेच आपल्याला सगळ्या स्टिक तयार करून घ्यायचे आहेत आणि आपण ह्याचे पेड्यासारखे गोल आकार पण करू शकतो, मी इथं दाखवले तसे। आता आपण ह्याच्यासाठी एक पेस्ट तयार केली आहे। कॉर्नफ्लॉवर आणि मैदा सम प्रमाणात घेऊन त्याची पातळ अशी पेस्ट करायची आणि वरून लावण्यासाठी ब्रेड क्रम्ब घेतलेले आहेत। तर आपण आता ह्या लॉलीपॉपला मैद्याचं मिश्रण लावून घेऊया। त्यामध्ये एकदा बुडवून घ्यायचं आणि तेच आपण ब्रेड क्रम्बमध्ये स्टिक आपण फिरवून घेऊया, म्हणजे ह्याच्यावरती एक कोटिंग तयार होईल। असेच आपण सगळे स्टिक तयार करून घेणार आहोत। इथं मी सगळे तयार करून घेतलेले आहेत। तर आता आपण हे तळून घेऊया। तेल मीडियम गरम झालं की त्यामध्ये आपण हे लॉलीपॉप घालून घेऊया। आता हे लॉलीपॉप आपल्याला दोन्ही साईडनी एकदम गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। ह्याचा कलर चेंज झाला की आपण हे काढून घेणार आहोत। इथं आता आपले हे लॉलीपॉप तयार झालेले आहेत। तर आता हे आपण काढून घेऊया आणि राहिलेले लॉलीपॉप असेच तयार करून घेऊया। आता ह्यासाठी आपण एक सॉस तयार करणार आहोत। तर त्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूण बारीक कट करून घातलेला आहे। हा थोडा भाजला की ह्यामध्येच आपण 1 कांदा बारीक कट करून घालून घेऊया। कांदा पण थोडा भाजला की आपण ह्यामध्येच बारीक कट केलेला कोबी घालून घेऊया। कोबी पण आपण ह्याच्यासोबत थोडा भाजून घेऊया। आता हे भाजून झालेलं आहे, तर ह्यामध्ये आता आपण सॉस घालून घेऊया। तर मी इथं 1 चमचा व्हिनेगर घातलेला आहे, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा टॅमॅटो सॉस, पाव चमचा ह्यामध्ये काळी मिरी पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा मिरची पेस्ट घालायची किंवा पूड घातली तरी चालेल। कलरसाठी थोडा रेड कलर घातलेला आहे
तुम्ही स्किप केला तरी चालेल. आता हे सॉस आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये आपण आता लॉलीपॉप घालून घेऊया. हे लॉलीपॉप आपण आता सॉसमध्ये परतवून घेऊया, म्हणजे ह्याच्यावरती सॉसची एक कोटिंग तयार होईल. खायलाही एकदम अप्रतिम असं लागतं. आता 1 ते 2 मिनटं आपण हे सॉससोबत ह्याला परतवून घेऊया. आता आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत. तर ह्यावर आपण वरून हिरवा कांदा किंवा कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊया आणि गरम गरम सर्व करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.